आता 46 धावा धावफलकावरती लक्ष उभारले गेले, कारण 45 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारले गेल्या. 46 धावांचं लक्ष आणि या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटर अर्जुन, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला अर्जुन. पहिला चेंडू आडवा बॅट प्रहार करण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडला तर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. पंच आमच्या दिशेने वळत आहेत, अवांतरचा इशारा. तर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय सोन्या नांगरे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्यात नाणेफेकीचं कौल करायचं आहे. या ठिकाणी सोन्या पानवाला यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्यात नाणेफेकीचं कौल करायचं आहे. डी झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती आली आहे. चला, सिंगल आहे. मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. तर पहिले षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी साहिल आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला आडवा बॅट न केलाय प्रहार. गॅप शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेला फ्लड लाईट्स ऑन होतील त्यावेळेला मात्र या मैदानावरती आणखीनच एन्जॉय करताना आपल्याला तमाम क्रीडा रसिक आणि क्रिकेट खेळाडू पाहायला मिळतील. खरं तर कळंबोलीमधले आणखीन एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा म्हणून जय श्रीराम प्रीमियर लीग गेली 2 वर्ष सातत्यानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पावलांचा वापर केला, डाऊन द विकेट येऊन चेंडू मारण्याचा मानस, चेंडूची लाईन मिस केली गेली आणि यष्ट्यांचा अचूक वेध. पहिला फलंदाज मावला जातोय. चला, पुढील सामना टॉस या ठिकाणी केला जाईल आणि आमच्या डीजे ऑपरेटर्सला विनंती आहे की थोडंसं मायक्रोफोनचे सेल आपण चेक करायचे आहेत, आवाज ब्रेक होतोय. तर पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेला, नवीन बॅटर इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती मात्र आपल्याला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर अर्जुनची विकेट गमावली गेली आहे, एक महत्वाची विकेट आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. अली पवार नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आदी पवार स्ट्रायकिंग एंडला. चला, 11 संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आणि साहिल निश्चितच या ठिकाणी कमालीची गोलंदाजी करतोय, संघाचं प्रतिनिधित्व करतोय, विश्वास दर्शवला गेलाय. अर्थातच स्वर्गीय भास्कर स्मृती चव्हाण स्मृती हा संघ आपल्याला निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि एकूणच जर पाहिलं तर या संघानं खूप चांगली कामगिरी निश्चितच अपेक्षेप्रमाणे या सामन्यामध्ये केलेली नाही आहे. इथे लेगबाईचा इशारा पंचांचा आलाय. डी झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, पण सातत्यानं धावा धावफलकावरती उभारण्यासाठीचा संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. अर्जुन सारखी महत्वाची विकेट गमावल्यानंतर लक्ष फार मोठं नाहीये. एकूणच जर पाहिलं तर 12 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि उर्वरित इक्वेशनचा जर आपण विचार केला तर अजूनही येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. 12च्या सरासरीने आतापर्यंत धावा धावफलकावरती आल्यात. आणि गोलंदाजीमध्ये हो यावेळेला मात्र कमालीची गोलंदाजी आहे. यष्ट्यांचा अचूक वेध घेत असताना इथे मात्र महत्वाची विकेट गमावली जाते. आणखीन एक सफलता, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. खरं तर नुरलाचं देखील आपण कौतुक करूया. पहिला चेंडू या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नुरला यांना सफलता मिळते. लेग स्टिकला पकडून केली जाणारी गोलंदाजी, बॉडी लाईन अटॅक आणि कमालीचा गोलंदाजीचा मारा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर संपूर्ण दिवसभर कडक उपवास असताना हा खेळाडू मैदानावरती भर उन्हात आपला सर्वोत्तम खेळ करतोय, कौतुकास्पद आहे. परंतु इथे ज्या चौकाराची गरज होती, जो दबाव निर्माण केला होता मागील चेंडूवरती फलंदाज बाद करत असताना, तो दबाव काही अंशतः कमी करण्याचा प्रयत्न. चौकार आलाय, मच निडेड बाउंड्री ज्याला म्हटलं जातं. पण विजयासाठी लक्ष जरी 46 धावांचं असलं ना तरी या 46 धावा आव्हानात्मक आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळतील. ओहो, यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, वेग इतका प्रचंड होता, लाईन पूर्णतः मिस केली आहे. यष्ट्यांचा वेध आणि नुरला शेखला मिळत आहे. आणखीन एक सफलता, फलंदाज तिसरा या ठिकाणी गमावतोय.
व 3 गडी बाद 17 ही धावसंख्या आपण धावफलकावरती. कमिटीने फक्त फिल्डर डिसाइड करून द्यावा कमिटीने, बाकी मग आपल्याकडे अनालिसिस असतं सगळं. कॅच पकडत नाही. पण तो यंगच प्लेअर पाहिजे ना, सिनियर नाही पाहिजे, यंगच पाहिजे. रायझिंग प्लेअर आपण यंगलाच देऊ. आणि इथून मात्र पहा आणखीन एक सफलता. जणू या 46 धावा आता डोईजड होताना पाहायला मिळतात. कारण ज्या पद्धतीच्या गोलंदाजीचा मारा साईनं पहिल्या षटकामध्ये केला, त्यानं अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावर मारा केला आणि अगदी त्याच्याच पावलांवर पाऊल टाकत असताना यावेळेला मात्र कमालीची गोलंदाजी करतोय नूरला शेख. प्रभावित करणारी गोलंदाजी नूरलाच्या माध्यमातून मात्र आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. पहा या संपूर्ण स्पर्धेचा जर आपण विचार केला तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकूणच जर आपण पाहिलं, पहा प्रत्येक संघाला विनंती, आपला 12th मॅन सामना संपेपर्यंत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. चला, बॅटिंग टीम आपला कोणताही 12th मॅन इथे उपलब्ध नाहीये. नेक्स्ट टाइम कोणत्याही टीमला गय केली जाणार नाहीये, तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंकित आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला मात्र लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू, पंचांचा अवांतरचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. पण येणारे जे अवांतर चेंडू आहेत ना, ते अवांतर चेंडूंना मात्र तुम्हाला थोडंसं मर्यादित ठेवावं लागेल. कारण हीच एक चूक आहे की जी सातत्यानं आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते चव्हाण कन्स्ट्रक्शन या संघाची. खरं तर पहिला सामना गमावल्यानंतर थोडासा मानसिक दडपणाखाली जरूर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एकूणच जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 4 मिनिटांचा अवधी या ठिकाणी 2 षटकांसाठी घेतला गेला आहे. 4 गडी बाद 18 अशी बिकट अवस्था आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. इक्वेशनचा जर आपण विचार केला तर अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 28 धावांची गरज. 12 चेंडू 40 धावा होताना आपण या मैदानावरती पाहिल्यात. त्यामुळे 12 चेंडूंमध्ये 28 धावा होणार का, हा प्रश्न आता मात्र तमाम क्रीडा रसिक जे या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत यांच्यामध्ये मात्र हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय की कोणता संघ या सामन्यामध्ये उजवा ठरणार. इथे कमालीची गोलंदाजी आहे. टप्पा पडल्यानंतर वेगानं चेंडू आतमध्ये आला, थोडासा लो देखील राहिला, पॅड लाईनवरती चेंडू आदळला आणि लेगबायच्या स्वरूपामध्ये मात्र ही एक धाव धावफलकावरती अंकित केली गेली. गोलंदाजीमध्ये ओमकार जगदाळे आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळत आहेत. संघनायकानं दर्शवलेला विश्वास आणि या विश्वासाच्या माध्यमातून केली जाणारी गोलंदाजी, या गोलंदाजाची जी स्टाईल जर आपण पाहिली ना तर अगदी अंडरआर्म क्रिकेटच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर चुटकी गोलंदाजी. 2 बोटांमध्ये पकडले जाणारा चेंडू आणि त्यानंतर फेकली जाणारी गोलंदाजी, ज्याला चुटकी गोलंदाजी म्हटलं जातं. आपण मसराज एक गोलंदाज पाहिला ज्याच्याकडे चक्री गोलंदाजी आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेटमधली आणखीन एक गोलंदाजीची शैली म्हणजे चुटकी. चुटकी गोलंदाजीच्या माध्यमातून इथे फलंदाजांना संभ्रमात पाडणारी ही गोलंदाजी आपल्याला निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळते ओमकारकडनं. कमालीचा चेंडू होता. याही वेळेला फार मोठा फटका नाही आहे, केवळ सिंगल आली आहे. सिंगल वरतून हा सामना जिंकता येणार नाहीये. एकेरी दुहेरी धावेनं तुम्हाला हा सामना जिंकता येणार नाहीये. जर का सामना जिंकायचा असेल तर एका बाजूनं आक्रमक फलंदाजी ही मैदानावरती होणं गरजेचं आहे. अजून येणारे 8 चेंडू 26 धावांची गरज. इथूनही सामना जिंकला जाऊ शकतो. 1-2 मोठे फटके फलंदाजाच्या बॅटमधून सामन्यामध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळवून देऊ शकतात. तो मोठा फटका इथून येणार का? आणखीन एक आपल्या बोटांची जादू दाखवत असताना केवळ 2 बोटांमध्ये पकडले जाणारा चेंडू, अगदी इंडेक्स फिंगर म्हटलं किंवा थंब म्हटलं तर थंब आणि मधल्या बोटानं पकडून हा चेंडू ज्या वेळेला फेकला जातो, चेंडू फेकताना दोन्ही हातांमध्ये एखादी चुटकी वाजवावी ना त्या प्रकारचा हा चेंडू असतो आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र सरळ निघालाय. एकूणच जर पाहिलं तर सलगचे प्रवीण सर बोलत आहेत. प्रवीण सर बोलत. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. एकूण 3 धावा या षटकामध्ये आल्यात. कोणत्याही प्रकारची सफलता नाहीये, मात्र काय इकॉनॉमिकली गोलंदाजी केली आहे. जो विश्वास संघनायकानं दर्शवला होता त्या विश्वासाला मात्र विश्वासार्थ गोलंदाजी. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 आणि बॅटच्या स्वरूपामध्ये 2 अशा एकूण 3 धावा खर्च केल्या गेल्या या षटकामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 4 गडी बाद 20. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि आता 26 धावांची गरज. इथे पर्याय नाही आहे. फलंदाजांकडे फारसा पर्याय नाही आहे, कारण शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. पहिला चेंडू अवांतराला आहे. इक्वेशन बदलत आहे. आता येणारे चेंडू 6 आणि 25 धावांची गरज. यावेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आहे. स्वतःला झोकून दिलंय, परंतु फेकी खराब आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. एकूण धावा मिळतील या चेंडूवरती 5 धावा. सामन्यामध्ये ट्विस्ट. खरं तर अशा प्रकारे
अतोनात मेहनत करून बाउंड्री अडवली गेली आणि ओव्हर थ्रोच्या माध्यमातून मात्र चौकार आलाय. इक्वेशन जर पाहिलं तर या चौकाराच्या संघाची एकूण धावा संख्या 26 पाहायला मिळते. 26 रन्स ऑन द बोर्ड. इक्वेशन जर पाहिलं तर योगेश आमच्यापर्यंत माहिती देतात अजूनही येणारे 5 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. त्यामुळे एका चौकार. इथे मात्र टॅपिंग क्रिकेट आहे परंतु फटक्यामध्ये ती ताकद नाहीये. डॉट बॉल आलाय. एव्हरी डॉट बॉल पुट्स प्रेशर ऑन द बॅट्समन. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजांवरती दबाव बनवणारा परंतु कमालीचा कमबॅक आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक चेंडू 18 धावाही होतात. त्यामुळे 20 धावा. आता मात्र सलग 3 चेंडू डॉट आलेत. कमालीची गोलंदाजी. हा नो बॉल परंतु फारसं नुकसान नाहीये. केवळ एकेरी स्वरूपाची धाव असेल. चला पुढच्या संघांना विनंती आहे की आपण रेडी राहायचंय. आणखीन एक नो बॉल. इथे मात्र फायदा उचलला जाणार. नो चेंडू आणि चौकार. अर्थातच 5 धावा. चेंडू झाले त्या षटकातील 4. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 32 म्हणजे 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. इथे जर का एखादा खराब चेंडू आला तर मात्र सामन्यामध्ये रंगात आपल्याला जरूर पाहायला मिळेल परंतु नाहीये. 1 चेंडू शिल्लक. शेवटचा 1 चेंडू आणि 14 धावांची गरज. बॅटनं केलाय प्रहार. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे परंतु 9 धावेनं हा सामना मात्र गमवावा लागलाय. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊयात या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. चला दोनही टीम शेक हँड्स करायचंय. मैदान सोडण्यापूर्वी आपण हस्तांदोलन करायचंय. शेक हँड्स करायचंय. अगदी यानंतरची जी लढत असेल त्या दोनही टीम्सला विनंती आहे की आपणही मैदानाच्या आतमध्ये या. कमालीची गोलंदाजी. तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे सामन्याचं चित्र हे विचित्र करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कमालीची गोलंदाजी आणि त्याच बळावरती अवघ्या 46 धावांचं लक्ष आणि या 46 धावांच्या लक्ष्याला मात्र डिफेंड केला गेला. सामन्यातील हिरो ठरला. प्लेयर ऑफ द मॅच ठरला. तर चला मैदानाची थोडीशी डागडुजी आपल्याला पाहायला मिळते. मार्किंग या ठिकाणी केली जाते. पंचांचं देखील आपण विशेष कौतुक करूया. खूप चांगली पंचांची भूमिका या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली आहे. आयोजकांचं देखील आपण विशेष कौतुक करूया. आणि सध्या आपण ऑन स्क्रीन या स्पर्धेतील आमच्या काही खेळाडूंना पाहतोय. काही मान्यवर देखील या स्पर्धेचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि सर्वाधिक आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरले ती म्हणजे या स्पर्धेच्या विजेत्या संघाला दिली जाणारी आकर्षक ट्रॉफी. प्रभू श्रीरामांचं चित्र असणारे अर्थातच प्रतिकृती आपल्याला या ठिकाणी दिली जाणार आहे. आणि एकंदर जर पाहिलं तर एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा कशा पद्धतीची असावी हे नेहमीच आपल्याला श्रीराम बाळगोपाळ गोविंदा पथकाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. ज्या ज्या वेळेला गोकुळ अष्टमीचा सण येतो हा गोविंदा पथक सरावाला सुरुवात करतो. गतवर्षीचा जर आपण विचार केला तर मला वाटतं बहुतांश ठिकाणी. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. बॅटिंग टीम. तर चर्चा सुरू होती जय श्रीराम बाळ गोविंदा पथकाची. कळंबोली विभागामधून हा एक बालगोविंद पथक आहे जो आसपासच्या पंचकृषीमध्ये सातत्यानं प्रत्येक वर्षी चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि गतवर्षीचा जर आपण उल्लेख केला तर 7 थराचा गोविंदा बहुतांश ठिकाणी या गोविंदा पथकानं तब्बल 7 वेळा 7 थर लावण्याचा विक्रमही
या बालगोविंद पथकाच्या माध्यमातून केला आणि कळंबोलीतला पहिला आणि एकमात्र असा गोविंद पथक आहे की ज्यानं एका सीझन मध्ये एका गोविंदा पथकानं 7 वेळा 7 थर लावण्याचा विक्रम केला आणि नक्की फक्त 7 थर लावले नाहीत तर 7 थर व्यवस्थित लावून ते व्यवस्थित उतरवण्यातही या बालगोविंदा पथकाला यश आलं आणि आय थिंक आणि अगदी महाराष्ट्रातील जामखेड या ठिकाणी देखील जाऊन या गोविंदा पथकानं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं. म्हणजे कळंबोलीच्या शिरपेचामध्ये आणखीन एक माराचा तुरा रोवणारा हा जय श्रीराम बाळ गोविंदा पथक आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या माध्यमातून आयोजित ही जय श्रीराम प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरेची स्पर्धा आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते आहे. सामन्याला होती सुरुवात स्ट्रायकिंग एंडला अविनाशला आपण पाहतोय. इथे मात्र नो चेंडूचा इशारा आलाय. पिचिंग चेंडूची जर पाहिली तर विकेटच्या बाहेर आणि याच कारणास्तव पंचांनी मात्र हा चेंडू नो करार केलाय. बहुतांश क्रीडा रसिक जे या स्पर्धा पाहतायत एक किमाल रेषा मैदानाच्या आतमध्ये आखली जाते. ज्या किमाल रेषेच्या पुढे तुमच्या चेंडूच्या किंवा गोलंदाजीचा पहिला टप्पा असणं गरजेचं आहे. त्या लाईनच्या मागे जर का टप्पा असेल तर पंच तो चेंडू नो करार करतात. परंतु पहा दुसऱ्या चेंडूवरती कमालीचं कमबॅक, जबरदस्त भन्नाट वेग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे जय श्रीराम हा संघ आहे मैदानाच्या आतमध्ये येतोय तर दुसरीकडे जर आपण पाहिलं हर्ष 11 यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता. अविनाश सारखी महत्वाची विकेट. इथे मात्र विजयाचा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये, कारण ही सर्वाधिक महत्वाची विकेट आहे आणि ती विकेट मात्र आपल्या खात्यामध्ये जमा करत असताना अविनाश बॅक टू द पॅव्हिलियन. पहिली मोठी सफलता. साई या ठिकाणी गोलंदाजी करतायत. पहिल्याच षटकामध्ये महत्वपूर्ण कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चला एक या धावसंख्येवरती मात्र पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला जातोय. थोडासा संघ अडचणीमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. 2 खेळाडू कक्ष, एक समालोचन कक्ष, एक LED स्क्रीन. चला बॅटिंग टीम आपला एक प्रतिनिधी येऊ द्या. बॅटिंग टीम प्लीज. चला आदित्य आहेत नवीन बॅटर. चला मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच देखील आपण जाहीर करणार आहोत. एक मिनिट. हो यावेळेला पावलांचा वापर केला होता. फलंदाजाला फॉलो केलाय. बॉडी लाईन अटॅक पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी करतोय साई. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक रंगतदार लढत. एकीकडे जय श्रीराम सर्वाधिक लोकप्रियतेचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला पॅडल स्वीप केलंय. अगदी श्रीकांत मुळीक यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर झाडू शॉट आपल्याला पाहायला मिळालाय. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर कला आहे, विविधता आहे, व्हेरिएशन आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर कलात्मक स्ट्रोक्स आहेत. फलंदाजीमध्ये टॅपिंग क्रिकेट असतं. चला मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच तर गोलंदाज साई पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्मर गोलंदाज. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, परंतु चाणक्य बुद्धी दाखवली. त्यानं चेंडूला स्पर्श केला नाहीये. त्याला ठाऊक होता चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि आणखीन एक सफलता. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. जय श्रीराम संघानं पहिला सामना गमावला होता आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना सर्वाधिक महत्वाचा असेल. कारण इथे जर का पराभवाला सामोरा गेलं तर मात्र येणारा जो काळ असेल तो संघासाठी थोडासा कठीणतम काळ असेल आणि कदाचित हेच कारण आहे की त्यामुळे थोडासा मानसिक दडपणाखाली पाहायला मिळालं. अविनाश सारखी विकेट गमावल्यानंतर त्या पाठोपाठ आणखीन एक सफलता मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये जणू 2 फलंदाज, 2 आघाडीचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतात. याही वेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा आतमध्ये आला. चेंडूनं वळण घेतलं आणि फलंदाजाला दे धक्का करत असताना आणखीन एक सफलता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. स्क्रीन वरती आपल्याला हे दृश्य पाहायला मिळत आहे. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम गोलंदाजीचा मारा. नवीन बॅटर. थोडासा मानसिक दडपणाखाली 3 आघाडीचे फलंदाज गमावले गेलेत. अविनाश सारखी महत्वाची विकेट जर का तुम्ही पहिल्या षटकामध्ये गमावत असाल तर मात्र संघ अडचणीमध्ये असेल यात तीळ मात्र शंका नाही. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे.
2 गडी बाद 2 अशी बिकट अवस्था जय श्रीराम संघाची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नवीन बॅटर प्रवीण मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 2 गडी बाद 2 धावा 3 गडी बाद 2 ही धावा संख्या आपण धावफलकावरती पाहतोय. चला मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 1 ओव्हर 6 धावा आणि 3 विकेट्स मिळवणारा नूरला शेख ठरतोय या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच. तर नूरलाला विनंती आहे की आपण यायचं, आपल्याला प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित केलं जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 3 गडी बाद 2 ही धावा संख्या धावफलकावरती. इथे मात्र पावलांचा वापर केलाय. गोलंदाजीमध्ये आणखीन एक बदल, विकासकडे मोर्चा वळवला गेलाय संघनायकाच्या माध्यमातून. ही काही महत्वाची खेळाडू आहेत. एकूणच जर पाहिलं तर फलंदाजी करणारा जय श्रीराम संघ पहिला सामना गमावल्यानंतर थोडासा मानसिक दडपणाखाली. इथे नो चेडूचा इशारा आलाय पंचांचा. चेडू बॅटचा संपर्क नाहीये, परंतु 1+1 अशा एकूण 2 धावा जरूर या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळतील. आणि नूरला शेख या खेळाडूला मात्र आपण सन्मानित करतो आहोत प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्कारानं. अगदी स्क्रीनवरती प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारत असताना चेहऱ्यावरती त्याच्या जरूर एक समाधान आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर रमजान महिना सुरू असताना कडक उपवास सुरू आहेत आणि अन्नाचा एक कणही न घेता, पाण्याचा एक थेंबही न घेता सकाळपासून हा खेळाडू या मैदानावरती आहे. खरं तर कौतुक करावं लागेल नूरला शेखचं. आणि फक्त खेळत नाही आहे तर आपलं सर्वश्रेष्ठ प्रदर्शनही तो आपल्या संघासाठी देतोय, हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. ऑलराऊंडर कॅटेगरीमधून या खेळाडूची निवड करण्यात आली होती. अगदी 10 संघांसाठी 10 खेळाडूचा तो स्क्वॉड होता आणि शेवटी राहिलेलं नाव आणि ज्या खेळाडूवरती विश्वास दर्शवला तो अर्थातच संघाच्या संघनायकानं. आणि का या खेळाडूवरती विश्वास दर्शवला हे मात्र त्यांना आपल्या खेळाच्या माध्यमातून दाखवलं. परंतु तुर्तास मैदानावरती जर पाहिलं तर थोडीशी बिकट अवस्था. 3 गडी बाद 6 ही धावा संख्या आपण धावफलकावरती पाहतोय. धावांसाठीचा संघर्ष करताना जय श्रीराम हा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं, मी सुरुवातीलाच म्हटलं की 10 खेळाडूंमध्ये 10व्या क्रमांकावरती हा खेळाडू होता आणि फक्त 1000 पॉईंटला तो या संघामध्ये खेळला गेला. आणि त्या खेळाडूने आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना मागील सामन्याच्या विजयाचा शिल्पकार तो ठरला. त्यामुळे क्रिकेट या खेळामध्ये कधी तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही, कोणत्याही प्रकारचं भाकीत तुम्ही करू शकत नाहीये. हेच मात्र नूरला शेखनं दाखवून दिला. परंतु तुर्तास जर पाहिलं तर कोणता असा खेळाडू असेल जो जय श्रीराम या संघाला अडचणीमधून एका मजबूत स्थितीमध्ये घेऊन जाईल. इथे मात्र नो चेडूचा इशारा. विकासला देखील ठाऊक आहे की चूक झाली आहे. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला इथे करता येणार नाहीयेत. जरी प्रतिस्पर्धी संघ बॅकफुटवरती असला तरी देखील या संघाला एक संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करणं हा संघ जाणतो. जय श्रीराम संघ म्हटलं तर चांगला खेळाडूंचा भरणा याही संघामध्ये पाहायला मिळतोय. परंतु अविनाश सारखा महत्वाचा विकेट पहिल्या षटकामध्ये गमावला आणि त्यानंतर लगातार इंटरवलला विकेट्स गमावत गेले. लगातार गमावल्या गेलेल्या ज्या विकेट्स आहेत त्या कुठेतरी धोके ठरल्या आणि हेच कारण आहे की 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती आपण पाहतोय 3 गडी बाद अवघ्या 8 धावा. या स्पर्धेतील सर्वात धावसंख्येचा कमी धावसंख्येचा विक्रम आपल्या नावावरती केला जाणार का की इथून, कारण अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक सामना आपण या स्पर्धेमध्ये असाही पाहिला जिथं बॉबीची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली आणि त्यांना 12 चेंडू 41 धावा चेस केल्या. त्यामुळे इथून देखील 30 ते 35 किंवा 40-45 या धावसंख्येपर्यंत जर मजल मारली तर एक चांगली मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. यावेळेला गोलंदाज रोहन जाधव आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू नो आलाय आणि त्याचा भरपूर फायदा प्रवीणच्या बॅटमधनं चौकार आलाय. प्रावीण्य आहे या फलंदाजीमध्ये, परंतु ते प्रावीण्य मैदानावरती दाखवावं लागेल. नावारूपाला साजेचा खेळ जर का प्रवीणला मैदानावरती साकारला ना तर या परिस्थितीमधूनही संघाला मजबूत स्थितीमध्ये घेऊन जाऊ शकतो. इथे पावलांचा वापर केलाय. नो चेंडूचा इशारा पंचांचा आलाय. फारसा फायदा उचलता आला नाहीये. प्रवीणला संयमानं खेळ करावा लागेल. अजूनही 11 नाही तर 12 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये तुम्ही 40 धावा जर का धावफलकावरती उभारल्या, 40 ते 45 पर्यंत जर का मजल मारली तर एक चांगली फाईट, एक चांगली लढत जरूर पाहायला मिळू शकते. पुन्हा एकदा ती चूक, आक्रमक ओव्हर ॲग्रेशन या ठिकाणी पाहायला मिळते. प्रवीणला संयमानं मैदानावरती खेळ करावा लागेल. 11 चेंडू अजूनही तुमच्या हातामध्ये आहेत. 11 चेंडूंमध्ये किमान 5 चौकार जरी आले तरी 20 धावा येतात आणि उर्वरित 6 चेंडूंमध्ये तुम्ही 6 सिंगल जरी आल्या
तरी 26 ते 30 धावा या इथूनही धावफलकावरती उभारल्या जाऊ शकतात. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. कॅल्क्युलेशन तुमच्या माइंडमध्ये असणं गरजेचं आहे. इथे सिंगल डबल्समध्ये न मोजता तुम्हाला धावा चौकारामध्ये मोजाव्या लागतात. कमालीचं क्षेत्ररक्षण आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण आहे, धावा रोखल्या गेल्यात. 3 महत्त्वपूर्ण धावा आपल्या संघासाठी रोखत असताना अवघी एकेरी स्वरूपाची धाव इथे मिळते आहे. सिंगल नस धाव सलक्या 3 गडी बाद 16च्या घरामध्ये पाहायला मिळते. 40 प्लस किंवा 45 प्लस एक चांगली धावसंख्या जरूर पाहायला मिळू शकते. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य पावलांचा वापर केलाय, गॅपमध्ये चेंडू ढकलला, थोडासा क्रॉस चेंडू पकडण्याचा पाठ. टेक्निकली जर आपण पाहिलं तर चेंडूच्या लाईन मध्ये येणं गरजेचं होतं. इथे साईड अँगल मध्ये हा चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला आणि जो जल्लोष आहे प्रेक्षकांचा, तमाम चाहत्यांचा, तो मात्र आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळाला. चुकीची टेक्निक वापरली गेली, त्यामुळे जिथे 1 धाव असायला हवी होती त्या ठिकाणी मात्र 4 धावा आल्यात. स्ट्रायकिंग एंडला आदित्यला आपण पाहतोय. आदित्य आणि प्रवीण, खूप मोठी जबाबदारी. या धावसंख्येला कुठेतरी 45 प्लस घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे असेल. चला, या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झाला, 2.3. इथे मात्र पावलांचा वापर, अति घाई संकटात नाही. आक्रमकता दर्शवत असताना घाई गडबड मैदानाच्या आतमध्ये झाली आणि फलंदाज आदित्यनं मात्र आपली महत्वाची विकेट गमावली. आणखीन एक सफलता. बॅट्समन नंबर 5 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अंशुमन स्वामी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रवीणचा जर आपण विचार केला तर थोडासा नाखुश आहे, नाराज आहे. त्याला देखील ठाऊक आहे की एक भागीदारी किती महत्वाची आहे. षटक क्रमांक 3 जरी सुरू असलं तरी इथूनही धावा बनवल्या जाऊ शकतात. अंशुमान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. खरं तर इतकं सोपं नाही आहे. मैदानात आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. या षटकाचा जर विचार केला, 4 चेंडू, पाचवा चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकला गेला होता. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 गडी बाद 20 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. इथून एखादा चौकार जरूर सुटकेचा निश्वास सोडला जाईल. आडवा बॅटनं प्रहार केलाय क्षेत्ररक्षक. आता मात्र प्रॉपर टेक्निकनं हा चेंडू अडवला गेला, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रवीणनं गमावली आपली महत्वाची विकेट. जो मानसिक दडपण होता तो दडपण मात्र इथे पाहायला मिळाला. धाव उपलब्ध नव्हती आणि धाव घेण्याचा प्रयत्नात आणखीन एक सफलता मिळाली आहे. संघ अडचणीमध्ये जरूर पाहायला मिळतोय. अवघ्या 20 धावा धावफलकावरती आहेत. 5 फलंदाज इथे गमावले जात आहेत आणि शेवटचे 6 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. नवीन बॅटर योगेश आपल्याला पाहायला मिळतील, परंतु योगेश असतील नॉन स्ट्रायकिंग एंडला. तर गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय गोलंदाज कौस्तुभ आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी. कौस्तुभ या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतात. कौस्तुभ चव्हाण खरं तर जायबंदी आहे हा खेळाडू, परंतु खेळाबद्दलची ती जी जिद्द आहे ना ती त्याला मैदानापर्यंत घेऊन येते. बाईचा इशारा पंचांचा येईल. डिक्लेअर झोन मध्ये, डी झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल आली आहे धावफलकावरती. 21 धावा. शेवटच्या षटकामध्ये कितपत टार्गेट सेट केलं जाणार. यावेळेला फ्लायटेड चेंडू, ताडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट अगोदर गेली, चेंडू नंतर आला आणि हे सर्व काही होईल ज्यावेळेला तुमचा निंबा संघ गारद होतो ना, त्यावेळेला अशा प्रकारचं चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आदित्यनं घाई केली, त्या पाठीपाठ प्रवीणची रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गमावले गेले आणि तिथून जर का आपण पाहिलं तर हा संघ पुन्हा एकदा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. 6वा फलंदाज गमावलाय. 6 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील खताळ. अर्थातच सरकार मैदानाच्या आतमध्ये. खरं तर सरकार थोडंसं उशिरा मैदानाच्या आतमध्ये आलेत की काय, कारण शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. 6 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत आणि हे जे खेळीमेळीचं वातावरण आहे ना हेच या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जातं. अगदी यष्टीरक्षकाचा डान्सही आपण पाहिला. सरकारचं स्वागतही मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं आणि सरकार आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा मानस दर्शवला, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही आणि फलंदाज बाद. 7वा गडी या ठिकाणी बाद होतोय.
अक्षय गर्जे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना देखील ओळखलंय की संघनायकांना घेतला गेलेला जो निर्णय आहे आणखीन एक सफलता. लगातार विकेट्स या ठिकाणी गमावल्या जात आहेत. कमालीची गोलंदाजी आहे. यष्टीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालेत. आणि आता नवीन बॅटर ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित पहिल्या सत्रातील शेवटचे काही चेंडू शिल्लक आणि इथेही मोठा फटका. शेवटच्या 4 चेंडूंचा जर आपण विचार केला तर 4ही चेंडूंवरती विकेट्स गमावले गेलेत. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. 4 षटकांचा खेळ संपलाय. 8 गडी बाद, 9 गडी बाद, 21वी धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 22 धावांचं. अंतिम षटकामध्ये कमालीची गोलंदाजी कौस्तुभ चव्हाणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. मी सुरुवातीला म्हटलं की जायबंदी असतानाही खेळाबद्दलचे असणारं त्याचं जे प्रेम आहे त्याला मैदानापर्यंत घेऊन येतोय. आम्हाला माहिती मिळते की त्याच्या पायाला स्टिचेस आहेत, टाके आहेत, आणि तरी देखील तो मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी सर्वोत्तम खेळ सादर करताना आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चला, अवनीश 11 एकमात्र असा संघ आपण पाहिला की ज्या संघानं 2 सामने खेळले, दोनही सामने जिंकलेत. आणि त्यानंतर जर का आपण विचार केला ना तर प्रत्येक संघाची जवळजवळ हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की 2 सामने खेळलेत, 1 सामना गमावलाय, 1 सामना जिंकलाय. तर गोलंदाजीमध्ये प्रवीण आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी लक्ष 22 स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटर विकास पडळकर. या खेळाडूवरती विश्वास दर्शवला गेला होता आणि तो खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये. नशिबाची साथ मिळाली आहे क्षेत्ररक्षकाला. खरं तर संधी होती हा चेंडू अडवण्याची, परंतु ती संधी गमावली. 4 धावा आल्यात. जिथे कोणत्याही प्रकारची धाव नव्हती त्या ठिकाणी मात्र 4 धावा धावफलकावरती आल्यात. प्रवीण इथे थोडासा दिशाभर करतोय. 9+1 एकूण 2 धावा. 1 चेंडू फेकला गेलाय आणि तब्बल 6 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेला थोडासा आतमध्ये येणारा चेंडू होता. यष्ट्यांपासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती जरूर अंकित केली जाईल. 7 रन्स ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. तर आणखीन एक खराब लाईन, खराब लेंथ. अगोदरच दुष्काळ आणि त्यात अशा प्रकारची जर का गोलंदाजी होत राहिली तर अगदी रेकॉर्ड वेळेमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर एक रेकॉर्ड ऑलरेडी या स्पर्धेमध्ये झालाय. लोएस्ट टीम टोटल या आजच्या संपूर्ण दिवसभरातील आपल्याला पाहायला मिळाली, जी 25 राहिली. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण स्क्रीनवरती पाहू शकता. पुढील 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कौल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी त्याची ही माहिती, त्याच्याही अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवले जातील. ही आयडियल लाईन आहे. या पद्धतीची गोलंदाजी एवढं गरजेचं आहे, परंतु यष्टीरक्षक सातत्यानं यष्टीरक्षकाला चेंडू चकवतोय. डी झोन मध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती अंकित केली जाईल. 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 11 धावांची गरज. चला, रुही 11 संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. चला, पहिलं युद्ध तर जिंकलं गेलंय रुही 11 संघाच्या माध्यमातून, परंतु सामना कोणता संघ जिंकणार? चला, रुई 11 संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला. यानंतरचा बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. एकीकडे रुही 11 संघ असेल तर त्यांच्या विरोधामध्ये 2 हात करताना आरोही 11, रुही विरुद्ध आरोही, असं हे बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. रुही 11 संघानं नाणेफेकीचा कौल जिंकत असताना निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला आहे. या स्पर्धेमध्ये जितके संघनायक आहेत ज्यांनी टॉस जिंकले त्यांनी
प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचाच निर्णय घेतलाय. आणखीन एक अवांतर. गोलंदाज प्रेम. यावेळेला मात्र नो चेंडूचा इशारा आलाय. पण जितक्या धावा धावफलकावरती आल्यात ना त्यामध्ये सर्वाधिक वाटा ह्या अवांतर धावांचा आहे. आणखीन एक अवांतर धाव. वाईड +1 2 धावा या धावफलकावरती अंकित केल्या जातील. मला वाटतं धावांचं टार्गेट आहे 22. ते 22 धावांचं टार्गेट ज्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त धावा या अवांतरच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला चौकार आहे. गॅप शॉट सिलेक्शन विकासच्या बॅट मधून हा दमदार चौकार. एक लो स्कोरिंग सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विजयासाठी 22 धावांचं लक्ष. 16 धावा धावफलकावरती आल्यात. अवघ्या 6 धावांची गरज असेल. इट्स नो बॉल. पंचांचा नो चेंडूचा इशारा. 1+1 एकूण 2 धावा. या 2 धावेने 18 रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आल्यात आणि आता फक्त 5 धावांची गरज असेल. फलंदाज विकासही सामन्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळते. फॉरवर्ड डिफेन्सिव्ह स्ट्रोक त्यांना खेळला. सिंगल धावफलकावरती अंकित केली गेली. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती सुरू आहे. 16 चेंडूंमध्ये अजूनही 3 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्याकरता. आणि याचबरोबर हा सामना फिनिश. रेकॉर्ड टाइम मध्ये हा सामना कंप्लीट झालाय. अवघ्या 9 चेंडूमध्ये हा सामना मात्र या ठिकाणी जिंकलाय. 22 धावा. विजयाचं लक्ष धावफलकावरती उभारलं गेलं. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. शेक हँड्स करायचंय. हस्तांदोलन होईल आणि त्यानंतर मात्र आपण मैदान सोडायचं आहे. चला रुही 11 टॉस आपण जिंकलाय. निर्णय आलाय आणि निर्णयावरती लगेचच आपण अंमलबजावणी करायची आहे. जाऊयात या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. तर या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय 1 षटक 0 निर्धाव. रन किती दिले?